श्री गणेश स्पोर्ट्स क्लब धाकटा खांदा व कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी पुरस्कृत आमदार चषक 2012 नाईट क्रिकेट टूर्नामेंट 2 मार्च ते 4 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत। कर्नाळ स्पोर्ट्समध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेसाठी खेळाडू तसेच प्रेक्षकांची मोठी गर्दी होत आहे। श्री गणेश स्पोर्ट्स क्लब धाकटा खांदा आयोजित आमदार चषक नाईट क्रिकेट टूर्नामेंट 2 मार्च ते 4 मार्च कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये सुरू आहेत। या स्पर्धेचे उद्घाटन शेका पक्षाचे जिल्हा सचिव बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, तालुका सचिव नारायण घरत, पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील, प्रमोद भगत, एपीएमसीचे सभापती राजेंद्र पाटील आदी मान्यवर, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, शेका पक्षाचे पदाधिकारी, खेळाडू तसेच क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार विवेक पाटील यांनी गणेश स्पोर्ट्स क्लबचे विशेष कौतुक करीत त्यांच्या विचारातल्या एकवाक्यतेचा गौरव केला। याच एकवाक्यतेमुळे त्यांचा प्रत्येक उपक्रम यशस्वी होत असतो। आपण हे काम करत असताना, या स्पर्धा भरवत असताना खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करत आहे। आपल्या या विभागातील खेळाडूंना एक चांगली संधी, एक चांगलं व्यासपीठ आपण तयार केलेलं आहे। चांगली बक्षीसही आपण त्यांना देणार आहोत। खेळाडूंना प्रोत्साहन देत असताना आमचे भरत म्हात्रे आणि घरकर काम आणली, साहेब आम्हाला स्पर्धा घ्यायच्या आहेत आणि मग सर्वांनी ती उचलून धरली आणि उचलून धरल्यानंतर एक दुखीने एक दिलाने काम केलं। बऱ्याच वेळा आपण पाहतो अशी सगळी तरुण मंडळी एकत्र आल्यानंतर काम करत असताना काही ठिकाणी मतभेद देखील होतात। मला अभिमान वाटतो सर्वांचा, कुठल्याही प्रकारचा मतभेद न करता एक दिलाने काम त्यांनी कार्यक्रमावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। नेरूळ एमआयडीसी बॉम्बर लॉरी या कंपनीतून 3.5 लाखांचा माल व टेम्पो चोरी करून पळून जाणाऱ्या 5 आरोपींना नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे। तुर्बे पोलिसांच्या नाकाबंदीमध्ये या आरोपींना पकडण्यात आले आहे। नेरूळ पोलिसांनी 5 युवकांना ताब्यात घेतले आहे। या 5 जणांवर नेरूळ एमआयडीसीतल्या बॉम्बर लॉरी कंपनीतून सामान चोरी केल्याचा आरोप आहे। तुर्बे पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान या आरोपींना पकडण्यात आले। चोरीचा माल घेऊन फरार होत असताना टेम्पो चौकशीसाठी थांबवला। चौकशी दरम्यान टेम्पो चालकाने संपूर्ण चोरीचा उलगडा केला। टेम्पो तसेच त्यामधल्या सामानाची किंमत ही 3.5 लाख रुपये असल्याचे सांगितले आहे। पकडलेल्या आरोपींची नावे आहेत बलवंत काशीतकर, रामचंद्र मोकल, अजय साळवी, कल्लू यादव व कल्लू चौधरी। या 5 जणांपैकी 2 भंगार सामानाचा व्यवसाय करतात। या चोरीमध्ये सिक्युरिटी गार्डही सामील असल्याचे सांगण्यात येत आहे। पकडलेल्या आरोपींची नेरूळ पोलीस कसून चौकशी करत आहेत। यापूर्वी अशा पद्धतीने त्यांनी चोरी केली असावी असा अंदाज पोलीस बांधत आहेत। सिडकोतर्फे मानाचा समजला जाणारा बेस्ट स्कूल ऑफ द इयर हा पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे। नेरूळच्या सेंट ऑगस्टाईन या शाळेला हा पुरस्कार देण्यात आला आहे।
हा पुरस्कार जाहीर झाल्यावर पुरस्कार घेण्यासाठी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक बँड घेऊन वाजत गाजत सिडकोच्या कार्यालयात गेले। यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता। नेरूळच्या सेंट ऑगस्टाईन शाळेतील विद्यार्थी बँड वाजवून आनंदोत्सव साजरा करत आहेत। शाळेच्या शिक्षिका यांनी आपल्या शाळेला सिडकोतर्फे बेस्ट स्कूल ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित केले आहे, अशी माहिती आमच्या प्रतिनिधीला शिक्षकांनी दिली। सबसे पहले ये जानना चाहेंगे कि सेंट ऑगस्टाइन स्कूल के बच्चे यहाँ क्या कर रहे थे? एक्चुअली इस साल सिडको ने हमको बेस्ट स्कूल ऑफ द ईयर अवार्ड दिया है फॉर द ईयर एकेडमिक ईयर 2010। नवी मुंबई के लिए? यस, नवी मुंबई। घरामधल्या नवरा बायकोच्या भांडणातून घरातील महिलेने 4 मजली इमारतीवरून उडी मारून आपला जीव देण्याचा धक्कादायक प्रकार वाशीतील कोपरी गावात घडला असून या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे। नवरा बायकोंमध्ये भांडणे कायम होतच असतात। प्रत्येक घराघरात या गोष्टी घडतच असतात, परंतु हा विषय हाताबाहेर गेला की प्रकरण गंभीर स्वरूप घेतं। माणसाची सहनशक्ती संपुष्टात आली की माणूस असे निर्णय घेतो, ज्यामुळे त्याच्यासहित अनेकांना त्याची किंमत चुकवावी लागते। नवी मुंबई कोपरी गावात नवरा बायकोच्या भांडणात बायकोने रागाच्या भरात आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला। या महिलेने 4 मजली इमारतीवरून उडी मारून आपला जीव देण्याचा प्रयत्न केला। या महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। यासंबंधी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीने घटनास्थळावरून शेजाऱ्यांकडून घेतली। वो हम लोग सब घर में थे। हाँ। उनका थोड़ा झगड़ा जोरदार हुआ, आवाज आया जोर से। अच्छा। तो वो घर में थे, हम लोग अंदर थे सब। हाँ। जो आवाज आया हम लोग ऐसे देखने के लिए आया तो वहाँ लटकी थी और तुरंत उड़ी मार। अच्छा, इसका हस्बैंड क्या करता है? वो टेम्पो चला था, ड्राइवर है। टेम्पो। कहाँ का रहने वाला है वो? अकोला साइड में। अच्छा, अकोला साइड में। यवतमाल। कब से रह रहे हैं, कुछ जानकारी है? वो कितने महीने से? 2 साल से। 2 साल से यहाँ रह रहे हैं। क्या उम्र होगी उस महिला की जिसने जम लगाई? 22 साल के आसपास। ये तो मेरे को मालूम नहीं था, मैं लंच टाइम पे आया था। हाँ। और घर पे था मैं। अच्छा। तो अभी वो कभी कूदी ये तो मालूम नहीं। मैं ऊपर से नीचे खिड़की में से देखा तो जो ना गाड़ी के पास सब खड़े थे, तभी आके मैं देखा गाड़ी रुक गई है। जी मेरे को जो ना यहाँ दुकान वाले से जानकारी मिली थी कि जो ना यहाँ पे पेट पे मार लगी है। हाँ। और सर पे तो खून जो ना आ रहा है ज़्यादा, बोल के जो ना बोल रहे थे। मतलब बचने की उम्मीद बहुत कम है, ऐसा लगता है? ये तो मालूम नहीं सर। आयुष्य हे संघर्षाचं दुसरं नाव आहे। प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष हा अटळ आहे। या संघर्षाला कंटाळून जीव देणं हे चुकीचं आहे, कारण जीवन अनमोल आहे। जुईनगर रेल्वे स्टेशन जवळ 20 वर्षीय तरुणाच्या झालेल्या खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे। काही दिवसापूर्वी जुईनगर रेल्वे स्टेशनवरून एका युवकाचा मृतदेह अत्यंत दुरावस्थेत पोलिसांना आढळून आला होता। या प्रकरणाचा प्रमुख आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे। जुईनगर रेल्वे स्टेशन जवळ 20 वर्षीय तरुणाचा मृतदेह एका चेंबरमध्ये आढळून आला होता। या तरुणाचा खून डोक्यात दगड घालून अत्यंत अमानुष पद्धतीने करण्यात आला होता। या खुनाच्या संशयित आरोपीचा शोध पोलिसांनी सुरू केला होता। यामध्ये संशयित आरोपी मोहन याला पोलिसांनी अटक केली आहे। प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे। मोहन हा आरोपी सुनीता नावाच्या मुलीवर प्रेम करीत होता, परंतु सुनीता हिचं लग्न हे राठोडशी तिच्या घरातल्यांनी पक्क केलं होतं। ही लग्नाची बातमी सुनीताचा प्रियकर मोहन हा सहन करू शकला नाही। यामुळे राठोडच्या खुनाचा कट मोहनने रचला, अशी माहिती नेरूळ पोलिसांनी दिली आहे। तो जो मयत आहे राजू रामलो चव्हाण राठोड हा 23 तारखेला कोपरखन्याच्या तिथून मिसिंग झालेला आहे। कोपरखन्याला त्यावर मिसिंग दाखल आहे आणि त्या मिसिंगचा तपास ए.पी.आय. जगताप कोपरखन्ने पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. जगताप हे करत होते। मिसिंगच्या तपासामध्ये चौकशी करता त्यांना एका संशयित इसमाकडे तपास करताना त्यांनी सांगितले की अशाची डेड बॉडी अमुक अमुक ठिकाणी असं त्याला त्या राजू रामलो राठोडच्या ज्या मुलीबरोबर लग्न जमलं होतं त्या मुलीने सांगितलं अशी त्यांनी माहिती दिली। त्यावेळी ते जगताप साहेब जुईनगरला आले नेरूळला। त्यावेळी ती बॉडी सापडलेली, त्याप्रमाणे नेरूळ पोलीस स्टेशनला त्याच्या गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्या डोक्यामध्ये डोकं दगडाने आणि तोंड पण दगडांनी ठेचलेलं आहे आणि हेड इंजुरी झालेल्या आहेत। त्यानंतर नेरूळला गुन्हा दाखल झालेला आहे। हे सुनीता नावाची मुलगी आणि हा राजू रामलो राठोड
त्यांचं लग्न जमलेलं होतं, लग्न ठरलेलं होतं. आणि हा जो मोहन आहे संशयित जो ताब्यात घेतलेला आहे, त्या सुनीताबरोबर या मोहनचा लव्ह अफेअर आहे का, अशी प्राथमिक माहिती कोपरखैरणे पोलिसांना मिशन चौकशी करताना मिळालेली आहे. या गुन्ह्यामध्ये अजून किती आरोपी आहेत त्याचा पोलीस शोध घेत आहेत. 3.5 लाखांच्या बनावट नोटा एपीएमसी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. वाशीच्या मॉलमध्ये या खोट्या नोटा वटवण्याचा प्रयत्न 3 संशयित करीत असताना या 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यात 2 तरुण व एका तरुणीचा समावेश आहे. एपीएमसी पोलिसांनी एका तरुणीला व 2 युवकांना अटक केली आहे. या अटकेत असलेल्या आरोपींकडून 1000 व 500 रुपयाच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. या आरोपींकडून एकूण 3.5 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. या अटक केलेल्या आरोपींमधील एक तरुणी ही कोलकात्याची असून 2 तरुण हे झारखंडचे रहिवासी आहेत. पकडलेले आरोपी वाशीमधील मॉलमध्ये हे रुपये खर्च करण्याचा प्रयत्न करीत होते. पकडण्यात आलेल्या आरोपींचे नाव शहिला मोर्जिना मुबारक शेख वय 27, इम्तियाज शेख वय 27 व खलील शेख अशी आहेत. पकडण्यात आलेल्या आरोपींबद्दल पोलिसांनी अधिक माहिती दिली. तारीख 28/2/2012 को 21:05 बजे हमको इन्फॉर्मेशन मिला. हमारी जो सीनियर साहब है उनको इन्फॉर्मेशन मिला. उनकी इन्फॉर्मेशन मिलने के से हम लोग ट्रैप लगाए और पाम बीच मॉल सेक्टर 19 में 2 आदमी और एक लेडी वो मिले. उनका नाम जो है, एक का नाम दुखू खलील शेख है, दूसरे का मुबारक सिराजुल इम्तियाज शेख और जो लेडी मिली उसका नाम है मोर्जिना मुबारक शेख. ऐसे 2 आदमी और एक लेडी ऐसे मिले. उनके पास से 1000 रुपये की 325 नोट और 500 रुपये की 50 नोट ऐसे रिकवर की है. टोटल अमाउंट जो है 3,50,000 रुपया का नकली नोट मिला है. वो ये जो नोट है ये अपने इंडियन चलन में लाने वाले थे, ऐसा इन्फॉर्मेशन मिला था. उनको पकड़ा गया. अभी उनका जो कस्टडी है वो 7/3/2012 तक उनका पुलिस कस्टडी है, तहकीकात चल रही है. वो ये लोग जो रहने वाले पश्चिम बंगाल और झारखंड के हैं, यहाँ पे चलाने को लाए थे. नकली नोट है, चलाने को लाए थे. या नोटांकडे बघितल्यावर कोणी हमखास फसू शकतं, इतक्या हुबेहूब या नोटा दिसत आहेत. त्यामुळे नवी मुंबईचे अनेक व्यापारी या खोट्या नोटा घेऊन फसण्यापासून बचावले आहेत. नेरूळमधील भाजी विक्रेत्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेला भूखंड पैसे भरूनही त्यांच्या नावे केला गेला नाही. 20 वर्षापासून हे भाजी विक्रेते या परिसरात भाजी विकत आहेत. या फेरीवाल्यांसाठी राखून ठेवलेला हा भूखंड एनएमएमसी व सिडकोचे अधिकारी बिल्डरांच्या घशात टाकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. याच कारणास्तव सातत्याने या भाजी विक्रेत्यांविरोधात कारवाई होताना दिसत आहे. नेरूळमध्ये 20 वर्षापासून भाजीपाला विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांवर एनएमसीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. 20 वर्षापासून या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करणाऱ्या भाजी विक्रेत्यांना एनएमसीने अन्यायकारक कारवाई करत त्यांचे दुकान व सामान जप्त केले. त्यांच्या हक्काच्या असलेल्या जागेवरून त्यांना काढून ती जागा अधिकाऱ्यांनी बिल्डरांच्या घशात टाकली असल्याचा आरोप भाजी विक्रेत्यांनी स्पष्ट केला आहे. कर्नाळ टीव्हीवर ही बातमी यापूर्वी दाखविण्यात आली आहे. सिडको व महानगरपालिकेच्या या नियमामध्ये गरिबांची अशी दुरावस्था होत आहे, त्याचे हे चित्र दिसत आहे. ही कारवाई करताना आमच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी असलेल्या अधिकाऱ्यांशी व भाजी विक्रेत्यांशी चर्चा केली. देखिए, ये अगर सुबह महानगर पालिका के कर्मचारी इतने शरीफ हो गए कि सुबह 7 बजे से अगर ड्यूटी पे मौजूद हो गए तो बहुत बड़ी बात है. इतने ईमानदारी से अगर काम करे तो नवी मुंबई की शक्ल ही बदल जाएगी. वही बदलने का है ना, वही शक्ल तो बदलने का है. लगा मुझे पैसे मिल रहे हैं, आपके भी कर्मचारी यहाँ से वसूली कर रहे हैं, आपको पता नहीं है क्या? साहब 17-18 साल हो गए. 18 साल हो गए. क्या आपको महानगर पालिका की कोई पावती या कोई रसीद या कोई लाइसेंस मिला है? हाँ जी, मिला है. दिखाइए आप. ये लाइसेंस है, ये लाइसेंस है, लाइसेंस नंबर पता. हाँ, और ये महानगर पालिका का रसीद है. रसीद है. अच्छा, ये बताइए 18 सालों से इसके अलावा किसी नेता को आप पैसा दे रहे थे क्या? हाँ जी. कौन कौन से नेता को पैसा दे रहे थे ये बताइए. यहाँ पे हम लोग का जो अधिकारी था ये अपना रामनाथ पाटिल. रामनाथ पाटिल किस पार्टी का, किस पक्ष का है वो? कोई पक्ष का किसी पक्ष का नहीं है. ठीक है, बताया जैसा ऐसा जा रहा है कि यहाँ पे 2-3 लोग थे जो भाजी पाला वाले लोगों से पैसे वसूल रहे थे. हाँ. उनका नाम बताइए. वो एक था सुदाम कनाडे. सुदाम कनाडे. दूसरा? और एक कंचन पवार. कंचन पवार. तीसरा?
तीसरा था ये जो इधर का मार्केट अध्यक्ष रामनाथ पाटिल। कुल मिलाकर ये बताइए कि भाजीपाला मार्केट में जगह दिलवाने के नाम से आप लोगों से कितने पैसे लिए गए आज तक? पहले 20,000 रुपए भरे थे सब लोग जगह के नाम पे। हाँ, 20,000 रुपए भरे। उसके बाद और बाद में 15,000 भरे। बाद में फिर 15,000 भर गए। उसके बाद कितने भरे गए? उसके बाद में वापस 15,000 भरे। उसके बाद फिर से 15,000। यानी कुल मिलाकर अगर बात की जाए तो यहाँ पर कम से कम कितने ऐसे लोग होंगे जो रोड पे भाजी बेच रहे थे? 196 लोग। अच्छा। और कुल 196 लोगों ने पैसे भरे दिए हैं। हाँ जी, सब लोगों ने पैसे दिए। तो ये बताइए, आप लोगों ने कभी ये जानने की कोशिश की कि ये पैसे कहाँ गए, किसने लिए? हम लोग जानने के लिए कि ये बोलते हैं आप लोग एक्स्ट्रा ऑर्डर में खर्चा हो गया, ऐसा बता रहा है। पैसा बोलता तुम्हारा गया। अगर आप लोगों ने हिसाब लगाया होगा कि 196 लोगों ने, जैसा कि आपने बताया 20,000, 15,000, फिर 15,000 भरे, तो कुल मिलाकर 60,000 रुपए हो गए। 60,000 के हिसाब से अगर 196 लोगों ने पैसे भरे तो कितने रुपए हुए सब मिला के? सर वो तो हिसाब हमने नहीं जोड़े थे। कर्नाळा आज तक बातमीपत्राबाबत आपल्याला काही सूचना करायची असेल, एखादी बातमी द्यायची असेल किंवा जाहिरातीच्या संदर्भात कृपया आमच्याशी संपर्क साधा। त्यासाठी आमचा पत्ता आहे कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com।